जय दादांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे आणि त्यांचा आम्हाला हमेशा कधीही सपोर्ट राहतो. आमचे त्यांना फोन चालू असतात आणि आम्हाला ते फोनवरती चांगले मार्गदर्शन करत असतात. तर जय दादांनी स्वतः बैल बघितले आहेत आणि जय दादांना आम्ही घेताना पण बैल दाखवलाच होता. तर दादा बोलले होते तर नक्की तुम्ही घ्या, हा पुढे काम करेल. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वात पहिले आजच्या शर्यतीबद्दल तुमचं अभिनंदन. दादा धन्यवाद. आपलं पूर्ण नाव? आमचं नाव आमच्या ग्रुपनीच बैल पळतो, समीर शेठ मुजावर खानवले पनवेल. दादा आज वासरांच्या शर्यतीमधील सगळ्यात मोठी आणि टॉपची एक नंबरची जी शर्यत होती बिनजोड, ती आज तुम्ही विजय झाले, काय सांगणार, काय अभिमान? ती आमच्या या वाघाने आज सिद्ध करून दाखवली की आम्ही पळतो तर पळतो. आमची शर्यत आहे ना 100% मैत्रीपूर्ण होती. आज आम्ही जिंकलो, आम्हाला अभिमान आहे का आम्ही जिंकलो. त्यांचा पण अभिमान करतो मी का ते हारले असं नाही का ते हारले तरी पण आपण एक पायऱ्यात कधी पण पळू शकतो. आम्ही त्यांच्याकडे एक पायरा तर मागणारच आहेत की आम्हाला मथुर फेऱ्याला मिळावा. नक्की दादा, राहुल दादा तुम्हाला नक्कीच फेऱ्याला बैल देतील. पण दादा मुंबईमध्ये मानलं जातं पब्लिक पेक्षा आतला बैल जो खेचतो तो जरा टॉप असतो आणि आज तुमच्या वाघाने ते सिद्ध केलं, काय सांगणार? सध्या तर आपला बैल ओव्हरटेक आहे ना, आतापर्यंत ज्या बैलात टाकले ना बैलाला वासरू कधी पुरलाच नाही. ओव्हरटेकचा बादशाह आहे. दादा काय बघून खरेदी केली होती आणि किती रकमेला खरेदी केली होती? आमची खरेदी काही मोठी नव्हती, खरेदी अतिशय लहान खरेदी होती. 55,000ला वासरू घेतलेला आहे. ज्या टायमाला रक्कम मोजली तेव्हा वाटलं होतं का ज्या सीझनला, आता या सीझनला तो वासरू घेतला आणि या सीझनला तुम्ही एक नंबरात खेळायला लागले, डायरेक्ट एक नंबरात? कारण हे सहजासहजी कोणाला साध्य करता येत नाही. तुम्ही आदात पासूनच एक नंबरात खेळायला लागले, काय सांगाल? ती आमच्या वासरात धमक होती. आमचे मालक समीर दादा मुजावर खानवले पनवेल. आणि दादा आपल्या नंदीचं नाव? आपल्या नंदीचं नाव जेलर डॉन. दादा असं आगलं वेगळं नाव ठेवले, काय सांगणार त्याबद्दल? आगलं वेगळं बघायला गेलं तर त्याचं नाव दुसरं पण आहे, एडी घोपडी जेलर म्हणून त्याला ओळखलं जाते. दादा कारण जेवढे बैल मी स्वतः बघतो, मी सगळ्या बैलांकडे फिरतो, पण त्याच्यात असं वेगळं नाव कधी बघितलं नव्हतं. जेलर हे म्हणजे हे ठेवण्याचा कोणाचा निर्णय होता? म्हणजे जरा वेगळंच नाव वाटलं. जेलर हा आमच्या ग्रुपमध्ये विषय झाला का वासराचं नाव काहीतरी आगलं वेगळंच ठेवायचं. तिथून आम्ही ठरवलं का वासराचं नाव जेलरच ठेवायचं. आणि आज जो पैरा होता तो पैरा कुठला होता? पैरा नसरापूरचा होता, गोविंददादा भोईर नसरापूर यांचा चिक्या. कारण दादा अपोजिटची जी गाडी होती सर्जा 1001, ती सध्या एकही शर्यत न हारलेली गाडी आहे 100%. कारण सर्जा पण एक नंबर टॉप मध्ये पळतोय एक नंबरला आणि ती पळतोय. गाडी तुम्हाला मारायची होती आणि त्यासाठी तुम्ही त्या नसरापूर वाल्यांच्या बैलावर भरोसा ठेवला, काय सांगणार त्यांच्याबद्दल? चांगला बैल आहे. आता सध्या मध्ये कर्जत मध्ये तर टॉपलाच येतो बैल पण. आणि याच्या पुढे हा बैल आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये कधी पळताना दिसेल? 100% दिसेल. आतापर्यंत आम्ही ज्याच्याकडे पैरे मागितलेत त्यांनी आपल्याला कमीत कमी दिलं नाही, त्यांना पण आज वासराने करून दाखवली की काय या. दादा एक नंबरात वासरू पळतोय, आदात असून एक नंबरात पळतोय, तरी तुम्हाला पैऱ्याला प्रॉब्लेम होते, त्याबद्दल काय सांगणार? होतंय. आता वासरूनी आज दाखवूनच दिलंय की पैरे येतील का नाही येतील. कारण दादा एवढी मोठी शर्यत जिंकणं, ते पण अर्ध्या टांग्याने तुम्ही विजय झाले आणि त्याबद्दल तर सगळे तुमचे ग्रुप म्हणजे आनंद आहे. पण दादा जेव्हा तुम्ही शर्यत विजय झाले, तुमच्या ग्रुप मधले सगळे यंगस्टर आहे, एक पण यंगस्टर जल्लोष करत नव्हता, त्याबद्दल काय आपण सांगणार? आधीच पोरानं सांगितलं ते जिंकले तरी पण आपण आरडाओरडा करायचा नाही, आपण जिंकले आरडाओरडा करायचा नाही. शर्यत ही आपली मैत्रीपूर्ण आहे. कारण दादा यंगस्टर बोललं तर भांडणाचा पाय असतो. मुंबईमध्ये आपल्या इकडे तेच असतं, कारण यंगस्टर बोलले सगळ्यांचा रक्त गरम असतं, शर्यत जिंकले हा वाशा माझा वाशा असं किंकाळतात. पण तुमच्या ग्रुपमधून एकाचाही आवाज नाही आला दादा, त्याबद्दल काय सांगा? आपली पोरं एकदम संयमी आहेत. संयमी म्हटलं ना तर आपण लय संयम म्हणजे संघर्ष पण भरपूर केलाय. संघर्षाबद्दल दादा तुम्ही सांगताय तर जेलरच्या आधी किती बैल झाले? जेलरच्या आधी बघायला तर 4-5 बैल होती आपली. काय सांगणार त्या बैलांमध्ये आणि या बैलांमध्ये काय वेगळं पण वाटलं? लय फरक आहे. ते आज पब्लिकला दिसूनच आलं की काय करू शकतो हा. कारण आदात वयात तुम्ही एक नंबरात खेळायला लागले डायरेक्ट. दादा लवकरच पुसेगावचं मैदान येते, काय विचार आहे? वासराला नक्कीच एक नंबरचा पायरा करण्याचा आपण प्रयत्न करू आणि वासरू त्या मैदानात गुलालात राहायला पाहिजे, या माझ्याकडून अपेक्षा आहे. ज्या टायमाला धागा तोडला गुलाल पडला, सोन्या बैलाचे मालक जयदादा पाटील स्वतः तुमच्या सोबत आले आणि फोटो काढले छकड्यावर चढून, काय सांगणार? मित्र आहेत ते आमचे, चांगले मित्र आहेत.
कामावर काय सांगणार जयेश दादा स्वतः तुमच्या चकड्यात बसून तुमच्या सोबत आनंद उत्सव म्हणजे साजरा करत होते, सगळ्या मुलांसोबत सेल्फी काढत होते, फोटो काढत होते चकड्यात बसून. काय कसं सांगणार माहिती का, जय दादांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे आणि त्यांचा आम्हाला हमेशा कधीही सपोर्ट राहतो. आमचे त्यांना फोन चालू असतात आणि आम्हाला ते फोनवरती चांगले मार्गदर्शन करत असतात. काय सांगणार सोन्यानंतर त्यांच्याकडे पण आता एक नंबराचे बैल तयार होत आहे आणि तुमचा वासरू आता माझ्या समोर दादांनी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळात मला तुमचा वासरू पाहिजे. काय अभिमान नक्कीच. वाटला दादांनी आणि एवढा मोठा माणूस स्वतःहून दादांनी- तुमच्याकडून पायरा मागतोय, काय बोलणार त्याबद्दल? दादांनी आता पण सांगावा दादांचाच बैल आहे असं आम्ही समजतो. कारण दादा सहजासहजी एवढ्या मोठ्या माणसाला एवढा मोठा माणूस आपल्याला एका फटक्यात एका शब्दात बोलतोय पुढच्या महिन्यात मला बैल पाहिजे. नक्कीच. तर काय बैलामुळे तुम्हाला ओळख निर्माण झाली, त्या बैलाबद्दल काय सांगणार? बैलाबद्दल तर जयदादांनी स्वतः बैल बघितलेत आणि जयदादांना आम्ही घेताना पण बैल दाखवलाच होता. तर दादा बोलले होते तर नक्की तुम्ही घ्या, हा पुढे काम करेल. कारण दादा काही लोक असतात बैल घेतात डायरेक्ट टॉप मध्ये खेळायचा निर्णय असतो, पण ते सगळ्यांना सहजासहजी साध्य करता येत नाही. पण तुम्ही सांगता याच्या आधी आमचे काही बैल होते पण या बैलाने आम्हाला काहीतरी वेगळे पण करून दाखवलं. यांनी असं काय वेगळे पण वाटलं की हीच खरेदी करावी तुम्हाला वाटलं? ह्याच्यामध्ये क्षमता होती. आम्ही जेव्हा बैल घ्यायला गेलो, वासरू घ्यायला गेलो, तेव्हा मी बघितला, माझा मित्र रोहित यांनी बघितला, आम्ही जयदादांना फोटो पण टाकले, जयदादांना पण आवडला तो, त्यामुळे आम्ही हा वासरू घेतला. त्या टायमाला वाटलं होतं का आता बाबा खरेदी करतोय 55,000ची पण त्याच वासराची 1 ते 2 शर्यतीनंतर 5 लाखाच्या पुढे किंमत जाणार? काय बोलणार? नक्कीच, पण आम्हाला द्यायचं नाहीये, आम्ही हाऊस करण्यासाठी घेतलेला आहे. आम्हाला आता पण त्याची किंमत आलेली आहे, आलेली. तरी पण आम्हाला द्यायचं द्यायचं नाही. दादा किंमत आलेली आहे, मी त्या प्रश्न तुम्हाला विचारला नव्हता, पण तरी जर बरं. किंमत आली आहे तर त्याबद्दल सांगा नक्की किती रक्कम आता तुम्हाला लोक मोजायला तयार आहेत या वासरासाठी? आता रक्कम तर नाही सांगू शकत, पण रक्कम चांगली आलेली आहे. आणि जर तुमच्या रकमेपेक्षा काही 2 पैसे जास्त भेटले तर तुमचा काय विचार असेल? नाही सर, नाही द्यायचं. कारण बोललं जातं की वेळ आली तर बैल विकणं हे पण गरजेचं आहे, किंवा कारण आपण सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत, आपण एक गरीब घराण्यातले शेतकरी लोक आहेत. 2 पैसे जास्त भेटत असतील तर आपल्या घराण्यासाठी पण चांगले, आणि त्या बैल जर आपला चांगल्या दावणीला जात असेल तर त्यासाठी पण नाही, कसं चांगले. माहितीये का, कारण का मला बैल क्षेत्रामध्ये माझ्या मित्रांचा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये. कारण का जेव्हा नियोजन करायचं असतो आम्ही सगळे मिळून नियोजन करतो त्याचा, आणि बैलांचं दाखवलेलंच आहे. दादा आता जेलर पळतोय, त्याच्या आधी 4 बैल झाले, कधी ना कधी जेलरला पण पैऱ्यासाठी तुम्ही बोलले त्रास झाला. जेलर व्यतिरिक्त जेलरच्या सोबत घरची गाडी कधी पळेल, म्हणजे नवीन खरेदी करून घरची गाडी कधी पळताना दिसेल आपल्याला? थोडा उशीर लागेल पण नक्कीच पळेल. आणि ती गाडी आपल्याला कधी पळताना दिसेल? 2025-26 की त्याच्यानंतर? नाही, जर जमलं तर या सीझनला पण तुम्हाला आम्ही ती गाडी पळताना दिसेल. आता शेवटचा प्रश्न विचारतो. जयेश दादा तुमच्या गाडीवर आलेले, जयेश दादा ते 3 ते 4 बैल आता सध्या आहेत सोन्या व्यतिरिक्त. जयेश दादांचा जे सोन्या सोडून जे बैल आहेत त्यांच्या सोबत तुमचा जेलर कधी पळताना दिसेल हे आपल्या पब्लिकला या शेवटच्या प्रश्नामार्फत सांगा. जेव्हा जयदादा स्वतः बोलतील का आम्हाला म्हणजे गाडी पालवायची आहे माझी, जयदादा आम्ही कधीही वाचू शकतो. चालेल दादा, एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. आजच्या गुलालाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. गणपती बाप्पा!